सायलेंट मोडवर फक्त फोनच चांगला वाटतो, नाती आणि मैत्री नाही. कोणतेही शब्द बोलण्याआधी विचार करून बोला, कारण त्यांना पुसण्यासाठी अजून कोणताच खोड रबर बनला नाही. निर्मळ मन असलेली माणसे कितीही भांडणं झाली तरी बोलण्याचा प्रयत्न करतात, कारण अबोला त्यांना सोसवत नाही. स्वतःच्या तोंडून जो स्वतःचाच मोठेपणा सांगतो तो कधीच मोठा नसतो. ज्याला फक्त कौतुक ऐकायची सवय असते त्याला टीका कधीच सहन होत नाही. हावरेपणा सोडला की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख पण संपते. इथे प्रत्येकाला वाटते समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे, पण त्याआधी आपण समोरच्याला किती समजून घेतो याचेही आत्मपरीक्षण करावे. आयुष्य खूप साधं, सरळ आणि सुंदर आहे, पण जेव्हा प्रत्येक गोष्ट जास्त मिळवण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा आयुष्य स्पर्धा बनून जाते. तो दगड कुठे मिळतो माहीत नाही, ज्याला लोक मनावर ठेवून एकमेकांना विसरून जातात. कोणी प्रत्युत्तर देत नसेल तर त्यांना कमजोर समजू नका, कारण त्यांना माहिती असते चिखलात दगड फेकला तर शिंतोडे आपल्यावरच उडतील, म्हणून त्यांचे मन आणि चारित्र्य कायम स्वच्छ असते. एकटेपणा काय असतो हे त्या लोकांना जास्त माहिती आहे, जे आपल्या लोकांसोबत असूनसुद्धा एकटे आहेत. कधीकधी काही गोष्टी समजण्यासाठी डोळ्यांची नाही तर हृदयाची आवश्यकता असते, आणि त्यासाठी जवळ एक चांगले हृदय असावे लागते. एखाद्याला तुमची किंमत नाही कळाली तर ते त्याचं दुर्दैव. भंगारवालेला हिऱ्याची पारख थोडी ना असते. जे सगळेच करतायत तेच आपणही करू असा विचार करणारे बरेच असतात, पण स्वतःचा वेगळा मार्ग निर्माण करणारे व त्यावरून चालणारे फार कमी असतात. गोष्ट कमालीची आहे आणि सत्य पण आहे. प्रपंचात सुख नाही म्हणणारा माणूस त्या प्रपंचाला कधीच सोडत नाही.